अरे इथं कांदा पिकवणारा शेतकरी प्रत्येक वेळी दिवाळीनंतर कांद्याचा भाव वधारतो. या सरकारमध्ये कांद्याचा भाव हा दिवाळीनंतर वधारलाच नाही, याच्याविषयी आवाज उठवता येत नाही. कांदा आपल्याकडे मुबलक प्रमाणात पिकवला जात असताना माझा इथला शेतकरी बांधव बाजार भावाची वाट बघत असताना इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला जातो. माझा लोकप्रतिनिधी त्याच्यावर आवाज उठवत नाही. मग कशाला पाठवलंय आम्ही तुम्हाला संसदेमध्ये? हा आवाज उठवण्यासाठी पाठवलाय. कारण खासदार हा धोरणात्मक बाबींचे निर्णय घेणारा लोकप्रतिनिधी असतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी केलेल्या कामाची उद्घाटन करायला जाणारा नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मागे बैलगाडा शर्यतीचा विषय तसाच आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला. शरदचंद्र पवार साहेबांबरोबर बैलगाडा मालकांची एक बैठक झाली. पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री जावडेकरांना बैठकीला बोलवलं आणि पवार साहेबांनी त्यावेळी ग्वाही दिली की न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत त्यावर एक उपाय होऊ शकतो, तो म्हणजे संसदेतून अध्यादेश काढण्याचा. लोकसभेत तुमचं बहुमत आहे, कॅबिनेटमध्ये तुम्ही विषय आणा. राज्यसभेमध्ये युपीएचं बहुमत आहे. राज्यसभेमध्ये हा विषय पारित करून घेण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे पवार साहेबांनी घेतली होती. सर्वांनी आपले लोकप्रतिनिधी आल्यानंतर जरूर विचारा, पवार साहेबांनी ही जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला साधा कॅबिनेटमध्ये विषय नेण्या इतका पाठपुरावा करता येत नसेल तर 15 वर्षाचा अनुभव काय करायचा, हा प्रश्न विचारल्याशिवाय राहू नका. मगाशी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक ठिकाणी भ्रम करून दिला जातोय की अमोल कोल्हे खासदार झाला, पण साहेब यामध्ये खरोखर त्यांनी पराभव पत्करलाय, याची खरोखर ही दाद द्यायला पाहिजे. म्हणजे अमोल कोल्हे खासदार झाला तर त्याला कुठं भेटणार, याचा अर्थ 50% तर मान्य आहे अमोल कोल्हे खासदार झाला. याबद्दल विरोधकांचे मनापासून आभार माने. पुढच्या 50%चं उत्तर आत्ताच देऊन ठेवतो. जे 15 वर्षात झालं नाही ते 2 वर्षात काम करून दाखवणार, हा पहिला शब्द. मालेगावला सांगितलं होतं, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून मी संपूर्णपणे निवडून दिले. एवढंच नव्हे तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं जनसंपर्क कार्यालय असेल, ज्यामध्ये आरोग्य, प्रशासन, सार्वजनिक उपक्रम या 3 भागांचं काम बघणारे जनसंपर्क अधिकारी तुम्हाला असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली 15 वर्ष या मतदारसंघात सुरू असलेली दरबारी प्रथा दुसऱ्या दिवसापासून मोडीत काढली जाणार. आता जनतेला खासदाराच्या दरबारात यायची गरज नाही, खासदार तुमच्या दारात येणार, हा शब्द देतो. आणि आता मगाशी मला उठता बाबांनी सांगितलं, तुमच्या माझ्या खरंच जिव्हाळ्याचा विषय पहिला. मगाशी साहेब पिंपळवंडीला लेंडे साहेबांची एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली, पहिल्या बारी समोर फक्त घोडी धरायची नाही, पहिल्या बारी मोर घोडी पळवायची. बाबा विश्वास ठेवा, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत फळीफोड झाल्याशिवाय राहायची नाही, हा कायम शब्द देतो तुमचाच आहे. मगाशी आठवडा बाजारातून फिरलो. आठवडा बाजारातून फिरत असताना एक सगळ्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. मी अनेक राजकीय सभा केल्या असतील, अनेक राजकीय सभा पाहिल्या असतील साहेब, पण मी कधीच कुठल्या राजकीय सभेमध्ये माझ्या माता मावल्या इतका वेळ उभ्या असलेल्या पाहिल्या नाही. आणि मला वाटतं हा माझ्या माता मावल्यांचा मिळालेला आशीर्वाद आहे. जर माझ्या माऊलीला वाटत असेल माझं पोरग खासदार होतोय, जर माझ्या बहिणीला वाटत असेल माझा भाऊ खासदार होतोय, जर माझ्या तरुणाला वाटत असेल माझा मित्र खासदार होतोय, आणि जर माझ्या माणसांना वाटत असेल अमोल कोल्हे खासदार होतोय म्हणजे मी खासदार होतोय, तर त्या खासदार होण्याला अर्थ आहे माझ्या भावाला.
त्यामुळे कोणी कसलीही टीका करेल त्या टीकेला उत्तर देऊ नका. कोणी जातीवरून बोललं तर त्यांना फक्त एवढंच सांगा, तुम्ही लाख बोला मला जातीवरून, तुम्ही लाख बोला मला जातीवरून, मी कायम मातीसाठी उभा राहणार, मातीतल्या माणसांसाठी उभा राहणार, एवढाच तुम्हाला शब्द देतो. मगाशी आठवडा बाजारातून फिरताना एक फार महत्वाची गोष्ट नकळत तोंडावर ओठातून बाहेर पडते. आठवडा बाजारातून फिरताना अतुल शेटने ऐकलं असेल अनेकदा, प्रत्येकाला सांगत होतं लक्ष ठेवा, सांभाळून घ्या. प्रत्येकाला सांगत होतं लक्ष ठेवा, सांभाळून घ्या. म्हणावंसंच वाटलं नाही कोणाला की मला मत द्या, मला माहिती माणसं माझी सांभाळणार मला आहे. फक्त खात्री करून घेत होतो, तुमच्या खांद्यावर बसून दिल्लीला जायचंय, तुमच्या खांद्यावर बसून मोठं व्हायचंय. तुम्ही जर अंगा खांद्यावर उचलून घेतलं तर जग दिसणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मामाच्या गावात येऊन तेवढीच विनंती करतो, आजोळ नेहमी हट्ट पुरवतं का नाही? काय मामाचा गाव हट्ट पुरवणार का नाही? नक्की. खरंच कळकळीची सांग एवढंच म्हणणं आहे की वळसे पाटील साहेब जसं म्हणाले तसं त्याप्रमाणे प्रचारासाठी बीडला जायचंय, सातारला जायचंय, कोल्हापूरला जायचंय. या सगळ्या ठिकाणी जात असताना आपला मतदारसंघ सांभाळायचा आहे. त्यामुळं पहिलवान जसं तुम्ही म्हणालात, सगळ्यात जास्त भिस्त या जुन्नर तालुक्यावर आहे. आणि माझी माणसं, माझ्या माणसांवर मला एवढा विश्वास आहे की माझी माणसं या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे यांच्या अधिकृत उमेदवाराला म्हणजे मला एवढं मोठं लीड देतील की बाकी कोणी किती जंग पछाडलं तरी ते तुटणार नाही. आणि फक्त एवढं एकदा झालं अतुल शेठ का 4-6 महिन्यात पुढचा इलाज करायला येतोच. कारण कुठलीच गोष्ट अमोल कोल्हे सहजासहजी विसरत नाही. आणि एकदा डोक्यात घेतलं का अमोल कोल्हे सोडत नाही. त्यामुळे आता विषय आपला सरळ आहे, आता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांचे केंद्रात दिल्ली पाहू मजबूत करण्यासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी फक्त आणि फक्त घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्या नजरेसमोर लहानाचा मोठा झालेला तुमच्या माणसाला तुमचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी संसदेत पाठवा. एवढीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.